ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. तर आतापर्यंत आपण पहिल्या अध्यायामध्ये बऱ्याच काही गोष्टी बघितल्या, तर त्या कदाचित तुम्हाला स्वतःच्या अभ्यासामध्ये परत परत वाचाव्या लागतील. तर पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायामध्ये संबंध काय हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला अर्जुनाने युद्ध न करण्यासाठी जी 4 कारण कृष्णाला पहिल्या अध्यायामध्ये दिली होती, एवढं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण त्या 4 प्रश्नाची उत्तरच कृष्ण पुढे गीतेच्या 3ऱ्या अध्यायापर्यंत देतील. हे 4 प्रश्न जरी माहीत असले तरी आपल्याला समोर समजायला सोपं जाईल. जसे की अर्जुनाने पहिलं कारण दिलं की माझ्या नातलगा प्रतीची माझी दया, नंतर हे सर्व जर नातेवाईकांचा मृत्यू झाला तर मला कसा आनंद मिळेल. नंतर तिसरं कारण दिले की जर मी यांना मारलं तर मला पाप कर्म लागतील. आणि चौथं कारण दिले की जर कुटुंबातले श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती जर मारले गेले तर कुटुंब पद्धतीचा नाश होईल, कारण समोरच्या पिढीला धार्मिक गोष्टी सांगण्यासाठी कोणी राहणार नाही. ही 4 कारणं आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितली आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण श्लोक नंबर 2 पर्यंत चर्चा केली. पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन असा बोलून शांत बसला की मला आता युद्ध करायचं नाहीये. तर भगवंत इथे आता दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये आपण मला वाटतं 2 नंबरच्या श्लोकापर्यंत चर्चा केली आहे. 2 नंबरच्या श्लोकामध्ये आपण बघितले की भगवान या शब्दाचा अर्थ काय होतो, कोणाला भगवान म्हणायचं. व्यासदेवांचे जे वडील आहेत पराशर मुनी, त्यांनी भगवान शब्दाची काय व्याख्या दिली हे बघितलं. तर आपण श्लोक नंबर 3 पासून आज चर्चा करूया. श्लोक नंबर 3. तर श्लोक नंबर 3 मध्ये भगवंत अर्जुनाला बोलत आहेत की क्लैब्यमास्मगं पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. ते कृष्ण बोलताना शब्दाची खूप विचार करून योजना करतायत. तर क्लैब्यम म्हणजे नपुंसक व्यक्ती. तर क्षत्रियाला जर कोणी असं बोललं की अरे तू काय नपुंसक आहेस का, तर क्षत्रिय व्यक्तीला खूप राग येतो, कारण क्षत्रियांमध्ये हे क्षत्रिय तेज असतं लढाई वगैरे करण्याचं. तर अर्जुनाला युद्ध करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या पद्धतीने आता प्रयत्न करतील. तर इथूनच सुरुवात आहे. म्हणून अर्जुनाला प्रेरित करण्यासाठी क्लैब्यम हा शब्द त्यांनी वापरलाय, अरे तू का नपुंसक आहेस का म्हणून. आणि दुसरा एक शब्द आहे की पार्थ. पार्थ म्हणजे पृथाचा मुलगा. अर्जुनाच्या आईचं नाव पृथा होतं आणि ही कृष्णाची आत्या आहे. परंतु पृथाला कुंतीभोज राजाकडे देण्यात आलं होतं, कारण कुंतीभोज राजाला काही अपत्य नव्हतं, म्हणून पृथाचं नाव कुंती पण पडलं, पण त्यांचं ओरिजिनल नाव पृथा होतं. म्हणून पृथाचा मुलगा म्हणून त्याला पार्थ असं म्हणतात, म्हणून अर्जुनाचं एक नाव पार्थ आहे. तर पार्थ या शब्दावरून भगवंत काय सांगतायत की तू क्षत्रियाचा मुलगा आहेस, कारण पृथा ही क्षत्रिय होती ना, क्षत्रिय घराण्यातली मुलगी होती. तर क्षत्रियाचा मुलगा आहेस तर तुला क्षत्रियासारखं वागलं पाहिजे. आपण पण बऱ्याचदा म्हणतो की अरे म्हणजे आपण ज्या मोठ्या घरचे आहोत, मोठ्या घरच्या सारखं तू वागायला पाहिजे. तसेच इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की तू क्षत्रियाचा मुलगा आहेस तर क्षत्रियासारखं वाग. जर तुमच्याकडे जर भगवद्गीता असेल तर पान नंबर 58 वर तुम्ही बघू शकता प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय सांगत आहेत या मुद्द्याशी रिलेटेड. प्रभुपाद म्हणतात की क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरता क्षत्रिय आहे, आणि जर एखादा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरता ब्राह्मण राहतो. तर हे शब्द, ही सर्व चर्चा कशावरून होतीये, भगवंत अर्जुनाला आठवण करून देत आहेत की तू एका क्षत्रिय स्त्रीचा मुलगा आहेस, त्याच्यामुळे तू क्षत्रियासारखं वाग. क्षत्रियासारखं वाग म्हणजे काय की क्षत्रियांसाठी जेव्हा युद्धाचा वेळ येते तेव्हा युद्ध न नाकारणं हे क्षत्रियांसाठी अत्यावश्यक आहे.
म्हणून भगवंत अर्जुनाला इथे सांगतात की तू क्षत्रियासारखा वाग आणि हे जे धार्मिक युद्ध आहे टाळू नकोस किंवा इथून पळून नको जाऊस. तर या संदर्भात स्पष्टीकरण देताना प्रभुपाद सांगतात की जर क्षत्रिय युद्ध करत नसेल तर तो केवळ नावापुरता क्षत्रिय. कधी कधी आपण बघतो की लोक खूप मोठी बॉडी बनवतात किंवा मोठ्या मोठ्या मिशा वगैरे ठेवतात आणि म्हणतात की आम्ही क्षत्रिय आहे. परंतु एखाद्या वेळेस जर अशी काही परिस्थिती आली की धर्मरक्षणासाठी किंवा असं काही युद्धाची परिस्थिती आली तर असे लोक पळून जातात. तर हा व्यक्ती ओरिजिनल क्षत्रिय नाही. जो ओरिजिनल क्षत्रिय कोण की त्याच्या रक्तामध्येच असतं की न घाबरणे किंवा अशा कठीण प्रसंगी टिकून राहणे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. म्हणून आपण बऱ्याच वेळेस चर्चा केली की गीतेनुसार केवळ व्यक्ती जन्माने क्षत्रिय किंवा जन्माने ब्राह्मण होत नाही तर कार्याने होतो. जर समजा तो जरी क्षत्रियाच्या घरी जन्माला परंतु जर घाबरट असेल तर तो खरा क्षत्रिय नाही. हेच ब्राह्मणांना पण लागू पडतं, हेच वैश्यांना आणि हेच शूद्रांना पण लागू पडतं. एखादा व्यक्ती जरी वर पाहता शूद्र घरी जन्माला आला परंतु त्याचे जर गुणधर्म हे ब्राह्मणासारखे असतील तर शास्त्रानुसार त्याला ब्राह्मण म्हणून स्वीकारलं जातं. तर हे गीतेवरून हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणून अर्जुनाने याप्रमाणे नालायक क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. हे सर्व प्रथा या शब्दावरून पार्थ या शब्दावरून प्रभुपाद तात्पर्य सांगतात. कारण प्रथा ही क्षत्रिय आहे, तू क्षत्रियाचा मुलगा आहेस तर क्षत्रियाचं कर्तव्य आहे की धार्मिक युद्ध केलं पाहिजे आणि त्यामुळे तू इथून असं घाबरू नकोस. मग अर्जुन काय म्हणेल की अरे कृष्णा मी घाबरलो नाहीये परंतु मी उदार मनाचा आहे. माझ्या मनाची उदारता काय आहे की मला या कौरवांना आणि या मोठ्या लोकांना मारावं असं वाटत नाही. तर भगवंत म्हणतात की ही उदारता नाहीये, तुझं दुर्बल मन आहे. बऱ्याचदा आता असं म्हटलं जातं ना की माफ तोच व्यक्ती करू शकतो ज्याच्याकडे शिक्षा देण्याची क्षमता आहे. समजा एखादा कुत्रा म्हटला वाघाला की मी वाघा तुला माफ करतो तर त्या कुत्र्याच्या माफ करण्याला काही अर्थ नाहीये कारण त्याच्याकडे अशी पण काही क्षमता नव्हतीच. तसा अर्जुन हा म्हणतोय की मी खूप उदार आहे परंतु त्याला वाटतंय मी उदार आहे परंतु भगवंत सांगतायत की ही उदारता नाही तर दुर्बलता आहे. परंतु त्या क्षणी त्या व्यक्तीला समजत नाही की आपलं काय चूक होते. तर हे सांगण्यासाठी बऱ्याचदा बाहेरून दुसऱ्या मार्गदर्शनाची गरज असते. तर यालाच अनुसरून प्रभुपाद तात्पर्यात म्हणतात आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि आपले नातलग यांच्याबद्दल आपल्याला उदार मनोवृत्तीच्या सबबीवर आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करील. पण भगवंतांच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्यच आहे. तर हे भगवंत इथे सांगतात. तर या श्लोकामध्ये महत्वाचं काय, क्लैब्यम हा शब्द वापरून भगवंत अर्जुनाला प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात. पार्थ या शब्दावरून भगवंतांनी तुझं कुळ हे क्षत्रिय आहे तर क्षत्रियासारखं वाघ असं सांगतात. आणि जरी अर्जुन म्हणत असेल की माझी उदारता आहे तर भगवंत सांगतात की उदारता नाहीये तर तुझं कमकुवत मन आहे. तर ह्या 2-3 मुद्दे आपल्याला इथे फक्त लक्षात ठेवायचे. नंतर आता अर्जुन बोलतोय श्लोक नंबर 4 मध्ये आपण बघूया. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्ह वरिसूदन. तर अर्जुन इथे काय म्हणतोय की अरे कृष्णा तू म्हणतो ठीक आहे की मी क्षत्रिय आहे, क्षत्रियाप्रमाणे मी वागलं पाहिजे, मला मान्य आहे. परंतु एक शिष्टाचार आहे की वरिष्ठांसोबत आपण सन्मानाने त्यांच्यासोबत आदराने वागलं पाहिजे आणि हा शिष्टाचार सगळ्यांसाठी लागू आहे. एक धार्मिक तत्व आहे. आपण पण म्हणतो की मोठ्या माणसांच्या पाया पडलं पाहिजे किंवा मोठे माणसं आले तर उठून उभं राहिलं पाहिजे. हा एक शिष्टाचार आहे. तर या शिष्टाचारावरती आधारित अर्जुन इथे काय बोलतोय की कथम अहम भीष्मं संख्ये द्रोणं च मधुसूदन, की मी भीष्म आणि द्रोणांसोबत युद्ध कसं काय करू. हे लोक कसे आहेत ज्यांच्यावरती मी फुलं टाकायला पाहिजे, म्हणजे माझ्यासाठी पूजनीय लोक आहेत. ज्यांच्यावरती फुलं टाकायला पाहिजे त्यांच्यावरती तुम्हाला बाण टाकायला सांगतोयस, बाण मारायला सांगतोयस. इशुभी म्हणजे बाण. जे पूजेचे पात्र लोक आहेत अशा लोकांशी मी युद्ध कसं काय करू, असा अर्जुनाचा इथे एक मुद्दा आहे. आणि परत श्रीकृष्णाला टोमणा मारत म्हणा किंवा इनडायरेक्टली अर्जुन कृष्णाला असं म्हणतो की तू कोण आहेस, अरिसूदन आहेस. अरि म्हणजे शत्रू आणि सुदन म्हणजे मारणे. तू शत्रूला मारतोस, तू तुझ्या गुरुला मारलं का. कृष्णाचे गुरु होते सांदीपनी मुनी.
आपले मध्य प्रदेशमध्ये ते ठिकाण आहे, काय नाव आहे? संदीपनी मुनीच्या आश्रमाचं ठिकाण अवंतीपूर. इस्कॉन कोणतं आहे? तुम्हाला आठवतं मध्य प्रदेशमध्ये संदीपनी मुनीचं आश्रम कुठे आहे? मथुरा नाही. मध्य प्रदेशमध्ये ते अवंतीपूर पण तुम्हाला काही आठवत नाही वाटत. तर अधिसूदन या शब्दावरून कृष्णाला अर्जुन म्हणतोय की तू तुझ्या गुरुला मारलंस का? तू तुझ्या गुरुला मारलं, परंतु तू माझ्या गुरुसोबत युद्ध करायला सांगतोयस, तर हे बरोबर नाही. तर प्रभुपाद तात्पर्य सांगतात, असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये. काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये, हा एक शिष्टाचार आहे. तर अर्जुन हे इथे सांगतोय की तू तर आपल्या गुरुला नाही मारलंस, उलट कृष्णाने गुरुची दक्षिणा देताना गुरुच्या मृत मुलांना परत जिवंत केलं होतं, आणि इथे तू मला सांगतोय की गुरुसोबत युद्ध कर. तर अर्जुन इथे थोडासा प्रत्यक्षरित्या भगवंतांवरती टीका करतोय. आता समोर काय म्हणतोय अर्जुन श्लोक नंबर 5 मध्ये, गुरुन अथवा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षम अपि हे लोके अत्वार्थ कामांस्तु गुरुर्निहैव भुंजीय भोगान रुधिर प्रतिग्धान. अर्जुन या श्लोकामध्ये म्हणतोय श्लोक नंबर 5 मध्ये की भगवंता, की गुरुजनांना मारून संपत्ती उपभोगण्यापेक्षा मी भिक्षा मागून जगणं अधिक चांगलं समजेल. श्रेयो भोक्तुम भैक्षम, भैक्षम म्हणजे भिक्षा मागून. अर्जुन असं भगवंताने ते सांगतो की मी त्यांना मारल्यापेक्षा भीक मागून खाईल. का असं? कारण त्यांना जर मी मारलं आणि समजा मला संपत्ती जरी मिळाली तरी ती संपत्ती कशी असेल? रक्ताने माखलेली असेल. तर लोकांच्या रक्त लागलेली किंवा आपल्याकडे हाय वगैरे असे शब्द म्हणतात, तर अशा प्रकारच्या संपत्तीचा मी का उपभोग घेऊ? असा एक अर्जुन इथे युक्तिवाद देतो. परंतु प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये सांगतात की गुरुचा त्याग कधी केला पाहिजे, कारण अर्जुन गुरु सोबत युद्ध करायला तयार नव्हता. अर्जुनाचा गुरु जे द्रोणाचार्य होते, कौरवांच्या साईडने होते, तर अर्जुन गुरु सोबत युद्ध करायला तयार नव्हता, कारण त्याचं म्हणणं होतं की हे पूजेसाठी पात्र लोक आहेत, त्यांच्यासाठी युद्ध नाही केलं पाहिजे, यांच्यासोबत युद्ध नाही केलं पाहिजे. तर या मुद्द्यावर आधारित प्रभुपाद तात्पर्य सांगतात की गुरूंचा त्याग कधी केला पाहिजे. धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंदे कर्म करण्यात गुंतला आहे व जो विवेक शून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही. गुरोरपि अवलिप्तस्य कार्याकारी अजानत. तर अशा गुरुचा आपण त्याग करू शकतो. समजा जर गुरु जर निंदे कर्म करत असेल, जसं आपण जवाहरमध्ये कर्णधारच्या वेळेस चर्चा केली, तेव्हा आपण शेवटी चर्चा केली की गुरुचा कधी त्याग करायचा. तेव्हा आपण बली महाराजांचं आणि शुक्राचार्यांचं उदाहरण घेतलं की भगवंताला शरणागत होताना शुक्राचार्य बली महाराजाला अडवत होते, तेव्हा बली महाराजांनी शुक्राचार्यांचा त्याग केला. तर गुरु जेव्हा आपण स्वीकारतो, गुरूंचं खूप आदरणीय स्थान आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. परंतु जर गुरु काही अधार्मिक गोष्टी करत असतील, जसे की आता बऱ्याचदा आपल्याला ऐकायला मिळतं, तेव्हा गुरु अधार्मिक गोष्टी करतोय, धर्मभ्रष्ट होतोय, तरी सुद्धा त्या गुरुला न त्यागणे हे काही बरोबर नाहीये. तर हे काय सांगतात इथे प्रभुपाद? कारण की द्रोणाचार्यांनी कौरवांच्या साईडने जाणं हे त्यांच्यासाठी योग्य नव्हतं. तर भगवंत इथे सांगण्याचा प्रयत्न करतात की त्यांनी गुरुची जी स्तर आहे किंवा गुरुची जे पद आहे त्याला साजेसं काम केलं नाही, त्याच्यामुळे तू त्यांचा त्याग करू शकतोस. कारण की महाभारतामध्ये पण एक श्लोक येतो, तिथे भीष्म म्हणतात की जी संपत्ती आहे किंवा पैसा आहे कोणाची दासी नसते, परंतु सगळे लोक संपत्तीचे दास असतात. हे दुर्योधन, तुझ्या संपत्तीमुळे आम्ही तुला बांधले गेलो, त्याच्यामुळे नाईलाज जरी असेल तरी आम्हाला तुझ्यासोबत तुझ्या साईडने युद्ध करावं लागेल. ही भीष्म द्रोणांची चूक होती. प्रभुपाद पण तात्पर्य सांगतात पान नंबर 60 वरती, दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांनी दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. परंतु केवळ पैशासाठी किंवा संपत्तीसाठी अधर्माच्या साईडने जाणं हे बरोबर नाहीये. हे भगवंतांना इथे अर्जुनाला सांगायचंय. तर या लोकांनी केवळ आपल्या काय म्हणता येईल, आपलं संगोपन व्हावं किंवा आपल्याला आर्थिक सपोर्ट मिळावा म्हणून हे लोक दुर्योधनाच्या साईडने जातात. त्याच्यामुळे यांनी गुरूंची जी पात्रता आहे
ती पात्रता गमावली आहे, त्याच्यामुळे अर्जुन तू यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी नकार देऊ नकोस. तर हे सर्व सांगण्याचा भगवंताचा हा प्रयत्न आहे. तर या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतोय भगवंतांना की या गुरुजनांना मारण्याच्या ऐवजी मी भिक्षा मागून जीवन जगणं अधिक श्रेयस्कर समजतो, कारण की त्यांना जर मारलं तर जे काही मी उपभोग घेईल ते रक्तरंजित असेल. परंतु त्याला याच्या विपरीत भगवंत आणि प्रभुपाद इथे आपल्याला स्पष्ट करतात की नेहमी गुरुजनांचा आदर केला पाहिजे, परंतु गुरुजन म्हणतात तसंच प्रत्येक स्थितीत वागलं पाहिजे असं नाहीये. जर गुरुच जर पथभ्रष्ट झाला असेल किंवा अधर्मी झाला असेल तर अशा वेळेस गुरुचा त्याग करणं हे गरजेचं आहे. नाहीतर आंधळ्या व्यक्तीच्या पाठीवरती हात ठेवून दुसरा व्यक्ती चालला तर समोरचा आंधळा व्यक्ती पण खड्ड्यात पडेल आणि मागचा व्यक्ती पण खड्ड्यात पडेल. तर असं अधर्मी गुरुमुळे आपला पण आध्यात्मिक प्रगतीमध्ये विनाश होऊ शकतो. म्हणून अशा वेळेस गुरुचा त्याग करावा. आणि भीष्म आणि द्रोणांची नेमकी काय चूक झाली होती की त्यांनी आर्थिक पाठबळासाठी दुर्योधनाची साईड घेतली. तर या मुद्द्यावरून भगवंत इथे सांगतायत की तू अशा व्यक्तीचा त्याग करू शकतोस. आता हे सर्व ऐकून अर्जुन काय म्हणतो 6व्या श्लोकामध्ये, न चैतत विद्मा कतरांनो गरियो यदवा जयम यदिवा नो जययु यानेव हत्वा न जिजीविषामस ते अवस्थिता प्रमुखे धार्त राष्ट्रा. आता हे 6वं कारण आहे, 6वं नाही, 6व्या श्लोकामध्ये 5वं कारण आहे अर्जुनाचं युद्ध न करण्याचं. तर हे 5वं कारण काय आहे की निर्णय न घेता येणे. की अर्जुन इथे काय म्हणतो की कृष्णा मला समजत नाही कोणतं बरोबर आहे. न चेतत विद्मः, विद्म म्हणजे मला विद्म म्हणजे मला माहिती नाहीये. काय माहिती नाहीये की गरीय काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, युद्ध करणं चांगले आहे की युद्ध न करणं चांगले हे मला माहिती नाही. आणि असं असताना हे जे धृतराष्ट्राचे मुलं आहेत कौरव माझ्या समोर युद्ध करण्यासाठी येऊन उभे राहिलेत. तर इथे आपल्याला समजते की अर्जुनाने आतापर्यंत जे सगळे युक्तिवाद दिले की पाप लागेल, कुळाचा नाश होईल, हे सगळे वरवरचे युक्तिवाद होते. जर हे युक्तिवाद पक्के असते तर गोंधळला नसता किंवा असा नसता म्हटलं की मला समजत नाही नक्की काय करू. जेव्हा अर्जुन म्हणतोय की मला समजत नाही नक्की काय करू, याचा अर्थ असा होतो की त्याने आतापर्यंत जे काही आर्ग्युमेंट्स दिले किंवा जे पॉइंट मुद्दे ठेवले त्याच्यावरती तो पक्का नाहीये. युद्ध करू की भिक्षा मागू. आणि अर्जुनाला असं पण वाटतं की याची काय गॅरंटी की आपली साईड जिंकेल. मग भगवंत म्हणतात अरे तुझी साईड तर जिंकणार ना, तू धर्माच्या साईडनं आहेस आणि तुझ्या साईडनं मी आहे. मग अर्जुन म्हणतो की जरी जिंकलो परंतु आपल्या नातेवाईकच जर नाही आहेत तर मग या जगामध्ये जगून काय करायचंय. तर या सर्व गोंधळामध्ये अर्जुनाचा इथे काय म्हणायचंय अर्जुनाला, मला नक्की समजत नाहीये काय करू, युद्ध करू की न करू. तर हा इथे गोंधळाची परिस्थिती अर्जुनाची आहे. तर प्रभुपाद पहिलेच ओळख लिहितात, जरी युद्ध करणे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्याचा धोका पत्करावा की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावे अर्जुनाला कळत नव्हते. क्षत्रियांसाठी, कारण भगवंतांनी आधीच त्याला सांगितले की तू पार्थ आहेस म्हणजे पृथाचा मुलगा आहेस, तर क्षत्रियासारखा वाग आणि युद्ध कर. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मान्य आहे, मी क्षत्रिय, मला युद्ध करावं लागेल, परंतु खरंच हे गरजेचं आहे का आणि याच्यामध्ये मी जिंकेल का, आणि जरी मी जिंकलो तर मग या लोकांविना मला या सुखामध्ये या संपत्तीमध्ये सुखाची अनुभूती होईल का. हे सर्व सांगून अर्जुन म्हणतोय की मला नक्की माहिती नाही कृष्णा काय करू. तर एक महत्वाचा मुद्दा प्रभुपाद इथे सांगतात, अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंतांचा केवळ महान भक्तच नव्हता, तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्याला आपल्या मनावर इंद्रियावर पूर्ण संयम होता. हे कशावरून समजतं, कारण की जो राजघराण्यातला व्यक्ती आहे, जे लोक खरे श्रीमंत आहेत ना त्यांना गरिबी आल्यावर जीवन जगायला खूप कठीण जातं. कदाचित तुम्ही ऐकलं असेल प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये किंवा इतर बाहेर पण म्हणजे पेपर्स मध्ये पण कधी वाचलं असेल की जेव्हा भारताचं स्वातंत्र्याचं आंदोलन चालू होतं तेव्हा महात्मा गांधींनी सांगितले होते की सगळ्यांनी इंग्रजांच्या वस्तूंचा, त्यांच्या नोकऱ्यांचा त्याग करायचा. तेव्हा त्यावेळेस कलकत्त्याला एक वकील होता, तर त्या वकिलाने महात्मा गांधीच्या विचाराने प्रभावित होऊन आपली सरकारी नोकरी त्यागली किंवा जो वकिलाचा पेशा आहे तो त्यागला. परंतु तो इतका जास्त पैसे कमवायचा त्यावेळेस हजारोमध्ये कमवायचा. म्हणजे कधीचं आंदोलन आहे 1940च्या आसपासचं.
परंतु नंतर काय झालं, जेव्हा या व्यक्तीने वकिली सोडून दिली तर अचानक त्याची पैशाची जी आवक आहे ती बंद झाली. परंतु याला तर खूप ऐशो आरामाचे जीवन जगण्याची सवय लागलेली होती. त्याच्यामुळे अशा गरिबीमध्ये तो जास्त दिवस नाही जगू शकला आणि असं म्हटलं जाते की काही महिन्यामध्येच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ते सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जेव्हा व्यक्तीला श्रीमंतीमध्ये जीवन जगण्याची सवय असते तेव्हा त्या व्यक्तीला गरिबी आल्यावरती जीवन जगणं खूप कठीण जातं, कारण त्याला सवय नसते. तर अर्जुन हा खूपच जास्त श्रीमंत घरचा व्यक्ती आहे, कारण तो राजपुत्र आहे. तर राजपुत्र आणि पूर्ण भारताचं साम्राज्य त्यांच्याकडे होतं. तर एवढ्या मोठ्या घरचा राजपुत्र असून सुद्धा अर्जुन काय म्हणतो की मी भिक्षा मागायला तयार आहे. आणि असं नव्हतं की वरवरच अर्जुन बोलतोय की मी भिक्षा मागणार, हा खरंच तो सिरियसली बोलत होता. तर याच्यावरून प्रभुपाद सांगतात की त्याचा आपल्या मनावरती किती कंट्रोल असेल. क्षत्रियासाठी अशा पद्धतीने जीवन जगणं खूप कठीण आहे. याच्यावरून हे समजतं की अर्जुन खरंच एक खूप महान व्यक्ती होता आणि हे त्याच्या अनासक्तीचे एक लक्षण आहे. आणि त्याची इंद्रिय त्याच्या नियंत्रणामध्ये कसं होतं हे सुद्धा त्याच्या या बोलण्यावरून समजतं. आणि अध्यात्माच्या कुठल्याही मार्गामध्ये, मग तो ज्ञानयोग असो, अष्टांग योग असो किंवा भक्ती योग असो, प्रत्येक मार्गामध्ये इंद्रियांच्या नियंत्रणाला खूप महत्व आहे. जसे की आपली इंद्रिय कान, नाक, डोळे, त्वचा आणि जिव्हा, ही जी 5 इंद्रिय आहेत हीच आपल्याला विषय वस्तूकडे आकर्षित करतात, किंवा विशिष्ट वस्तू बघणे किंवा विशिष्ट वस्तूला विशिष्ट आवाज ऐकणे, विशिष्ट पदार्थांची चव घेणे. जोपर्यंत व्यक्ती इंद्रियांना नियमित करत नाही, म्हणजे धार्मिक पद्धतीने जी इंद्रियांचा उपयोग करत नाही, तोपर्यंत त्याला कुठल्याही आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करणं खूप कठीण आहे. तर यालाच आधारित प्रभुपाद म्हणतात, जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही. जे कुठल्याही इव्हन मटेरियल फील्डमध्ये पण, म्हणजे भौतिक क्षेत्रामध्ये पण आपण बघू शकतो की इंद्रिय निग्रह न करता व्यक्ती क्षेत्रामध्ये यशस्वी होत नाही. जसे की विद्यार्थ्यांसाठी पण मी तुम्हाला मागच्या वेळेस पण उदाहरण दिलं, परीक्षेच्या वेळेस जर क्रिकेटचा मॅच चालू असेल तर त्याला इंद्रिय नियंत्रण करावे लागतील. की मनामध्ये खूप इच्छा होते मॅच बघण्याची, परंतु मॅच न बघून अभ्यास करावा लागेल, तरच तो आपल्या भौतिक क्षेत्रामध्ये यशस्वी होईल. तर हे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे लोक इंद्रिय नियंत्रणाबद्दल खूपच जास्त बोलतात की अमुक गोष्टी खाऊ नये, हे ऐकू नये, हे बघू नये, असं करू नये, आणि आपल्याला वाटतं की खूप जास्त बंधन आहेत. ऍक्च्युली हे बंधनं नाहीये. शिस्तमय जीवन जगणं हे सगळ्याच मार्गासाठी लाभदायक आहे, केवळ अध्यात्मच नाही तर भौतिक क्षेत्रामध्ये. आता इव्हन क्रिकेटर पण बघा तुम्ही, विराट कोहलीचं जर जीवन, त्याच्या डाएटचं वगैरे जर कधी वाचाल न्यूज मध्ये, तर विराट कोहलीचं जीवन किती हे कंट्रोल्ड आहे. डाएट वगैरे किती कंट्रोल मध्ये तो ठेवतो. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी इंद्रियांना नियमित करणे किंवा इंद्रिय निग्रह करणं आवश्यक आहे. हे कशावरून बोलतात प्रभुपाद? अर्जुन म्हणतोय की मी भिक्षा मागून जीवन जगण्यासाठी तयार आहे. याचा अर्थ त्याचे इंद्रिय किती नियंत्रित असतील या मुद्द्यावरून प्रभुपाद सांगतात. आणि अध्यात्मामध्ये तर इंद्रिय नियंत्रणाला खूपच महत्व आहे, कारण जर इंद्रिय नियंत्रित नसतील तर व्यक्ती आपल्या आध्यात्मिक प्रगतीवरती लक्ष कसा काय केंद्रित करणार. तर हे सगळ्या क्षेत्रामध्ये लागू आहे. तर इंद्रिय नियंत्रणामुळे काय होते की आपोआपच ज्ञानाची प्राप्ती होते, आणि ज्ञान प्राप्त झाल्यावरती व्यक्तीला मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. आणि सगळ्या शास्त्रांची शिकवणूक किंवा सगळ्या वैदिक ग्रंथांचा मुख्य उद्देश तोच आहे की जीवाला या भवबंधनातून मुक्त करणे. तर या भवबंधनातून मुक्त होण्याच्या प्रक्रियेमध्ये इंद्रिय नियंत्रण करणं हे खूप महत्वाची बाब आहे. हा मुद्दा प्रभुपाद या तात्पर्यात सांगतात. तर या 6 नंबरच्या श्लोकामध्ये आपण काय शिकलो की अर्जुनाचं युद्ध न करण्याचं हे 5वं कारण आहे की निर्णय न घेता येणे. आणि याच्यामध्ये अर्जुनाने आतापर्यंत दिलेले युक्तिवाद हे पक्के नव्हते हे पण समजतं, कारण जर असं असतं तर मग तो बोलला नसता की मला समजत नाही काय करू. आणि अर्जुनाच्या या बोलण्यावरून प्रभुपादांनी इंद्रिय नियंत्रणाबद्दल सांगितलं की अर्जुन किती महान होता आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी इंद्रियांना नियंत्रित करणं हे गरजेचं आहे.